आपल्यासोबत शंभूराज देसाई सुद्धा आता जोडले गेलेले आहेत। देसाईजी, उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे, तुमची प्रतिक्रिया? तर बघा, आपण हे अपेक्षितच धरलेलं होतं की या आठवड्यामध्ये कदाचित निवडणुकीची अधिकृत घोषणा माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल। आता कालच आपण पाहिलं की 2 निवडणूक आयुक्त जी पद रिक्त होती त्या बाबतीतला निर्णय सरकारने घेतला आणि आता असं आपल्याकडनं कळतंय की उद्या 3 वाजता अधिकृत पत्रकार परिषद माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे। आता याच्यामध्ये सगळ्याच प्रक्रिया होतील, पण पक्ष जर म्हणाल तर शिवसेना म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही याची पूर्वतयारी पक्षांतर्गत सगळी केलेली आहे। जागा आता आम्ही 22 जागांचा आग्रह धरलाय। आता जागा वाटपात जागा किती मिळतात हे बघावं लागेल। आपण आम्ही पूर्ण पक्ष म्हणून आम्ही तयारीमध्ये आहोत। आपल्या 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वीच आमची सर्व शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली, शिवसेना नेत्यांची बैठक झाली आणि विभागामध्ये आम्ही आमची जबाबदारी विभागून घेतलेली आहे आणि आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहोत। 45+ महाराष्ट्रामधनं मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार निवडून द्यायचे, या तयारीमध्ये आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने लागलेलो आहे। देसाईजी, तुम्ही असं म्हणताय की तयारी जी आहे ती तुमच्याकडून पूर्ण झालेली आहे, मात्र यादी केव्हा शिवसेनेची जाहीर होणार? होईल ना, हे बघा, आता उद्या निवडणूक होईल, मग अर्ज भरण्याचे तारखा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा। मी परत सांगतोय, आमचा पक्षांतर्गत होमवर्क सगळा आम्ही पूर्ण केलेला आहे। आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्याकडे आम्ही तो सुपूर्द देखील केलेला आहे। आमचं याच्यावरती काम चालू आहे, लवकरच आमची सुद्धा यादी जाहीर होईल। नक्कीच, धन्यवाद देसाईजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। हो।